तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या 104 वाहनांवर कठोर कार्यवाही केली आहे। शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात टाकणाऱ्यांना धडा शिकवला जात आहे। पालकांनी शाळा वाहनांचे कागदपत्र आणि नियमांची योग्य तपासणी करावी असेही अधिकाऱ्यांनी सांगितले। एक महिन्यामध्ये साधारणतः 104 वाहनांवर कारवाई केली। त्यामध्ये विशेषतः हायकोर्टाने आणि आपण बघतो की रिक्षा हे वाहन असं आहे की थोडंसं सुरक्षित होते, रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने आणि ह्यांनी थोडंसं धोकादायक असतं असं म्हणता येईल, ज्याच्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणं थोडं सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे। त्यामुळं तशा वाहनांवर जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही कारवाई केलेली आहे। आणि त्यामध्ये मग बसेस देखील आहेत ज्यांचं फिटनेस नाही आहे, म्हणजे योग्यता प्रमाणपत्र संपलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये लेडीज अटेंडंट सहवर्ती नाही आहे किंवा चालकाचं लायसन्स विधिग्राह्य नाही आहे किंवा साधं इमर्जन्सी एक्झिट उघडीत नाही आहे, अशा केसेसवर अशा त्या प्रमुख तपासणीचे मुद्दे होते। काही गाड्यांकडं परवाना देखील नाही आहे, एका याचा परवाना देखील नव्हता, संपलेला आहे। मग त्याला असं एक गाडी लावली, ते बंद केली, त्याला 54,000 रुपये दंड आहे। जवळपास किती वाहनावर केले सर? 104 वाहनांवर कारवाई केलेली आहे विविध, परंतु आमच्याकडं बंद करणं, प्रत्येक गाडी बंद करून ते काही शक्य नव्हतं। म्हणजे समजा सालेकासाची गाडी इथपर्यंत आणणं काही शक्य नाही। नागरिकांना काय आवाहन करणार सर? नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त त्यांना त्यांचं जे पाल्य प्रॉपर ज्या स्कूलच्या शाळेच्या बसमध्ये जातं आहे की नाही, किंवा शेवटचे जे पालक असतील त्यांनी बघावं की बाबा रिक्षामध्ये समजा सिटिंग कॅपॅसिटी 4च आहे मुलाची, तर ते 7वं मूल बसतं आहे का, 8वं मूल बसतं आहे का, तर पालकांनी देखील थोडंसं जागरूक राहणं आणि हे करणं गरजेचं आहे। कधीतरी एखाद दिवशी त्या ड्रायव्हरला गप्पा मारून त्याचं तो नशा पाणी तर करत नाही आहे ना, हे थोडंसं आपण एक जागरूक पालक म्हणून थोडंसं हे करणं गरजेचं आहे। कधीतरी रिकामा वेळ असेल, शेवटी परत जाताना त्या स्कूलवाल्याशी, ड्रायव्हरशी किंवा अटेंडंटशी थोडंसं बोलून आपल्याला कळतं की नाही कसा आहे तो, काय तो नशा पाणी तर करून नाही आहे ना, तर ही थोडं वैयक्तिक प्रत्येकाची जबाबदारी आहे। अधिकारी तर चेक करतातच म्हणजे तपासणी दरम्यान। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गोंदिया।